जुन्नर तालुक्यातील एका इमारतीला रंगकाम करत असताना 34 वर्षीय तरुण मजूर पांडुरंग शेळकंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आदिवासी वादळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी तातडीने पीडित कुटुंबाची भेट घेतली. लांडे यांच्या आक्रमक मध्यस्थीनंतर संबंधित कामगारांच्या कुटुंबाला घरमालकाकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली. दरम्यान या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात घरमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील खडकवाडी चावंड येथील पांडुरंग शेळकंदे यांचा बिल्डिंगला रंग देताना तोल गेल्याने तो खाली कोसळला. त्यातच त्यांना दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला. ते कुटुंबातील कर्ते पुरुष होते. घटनेची माहिती मिळताच आदिवासी समाजाचे नेते देवराम लांडे यांनी शेळकंदे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. लांडे यांनी तातडीने कामाच्या मालकाशी संपर्क साधला. त्यांनी आक्रमक भूमिका घेत पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. अखेर मालकाने मृत पांडुरंग शेळकंदे यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. ओतूर पोलीस स्टेशन यांनी सुरक्षिततेची योग्य काळजी न घेतल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करत शेळकंदे यांच्या कुटुंबियांनी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित कामगाराच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित आदिवासी कुटुंबाला ऐन संकटाच्या काळात तातडीने मदत मिळवून दिल्याबद्दल शेळकंदे कुटुंबियांनी देवराम लांडे यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तुम्ही मी अध्यक्ष बोलतोय देवराम लांडे. अहो तिथं माणूस मेला, डेड बॉडी नाही झाली, तुम्हाला एवढा वेळ लागतो का यायला इथं? एक जण आहे म्हणून तुमच्या 302 गुन्हा दाखल करेल. तुम्ही तुमच्या हालगडचे पण माणूस गेलाय, काय समजत होता तुम्ही? कधी येता तुम्ही तिथं? निघालोय मी काय पोर केलं का इथं? विठ्ठल दळबे मला माहित नाही. विठ्ठल दळबेचं नाव नका सांगू. तुम्ही मला घेत ना? तुम्ही काम घेतलं, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल 302चा. तुम्ही त्याला मारायला प्रवृत्त केलं म्हणून तुमची काय जबाबदारी? तुम्ही विठ्ठल दळबेचा काय घेणं नाही. तो मजूर आहे, तो पण मजूर आहे, तुम्ही पण मजूर आहेत. येतो आले म्हणजे काय उपकार करता का तुम्ही? इथं जर नाही आलं 15 मिनिटांमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल करील. डेड बॉडी ताब्यात नाही घेणार, कळलं का? माणूस गेला, तुम्हाला काय वाटतं का नाही? तुम्ही ज्या टायमाला माणूस पडला घरी कळवायची जबाबदारी नाही तुमची कुटुंबाला? तुम्ही कुणाला विचारून तो माणूस तिकडे सचून नेला, डेड बॉडी घेतली तिथं, काय कुणाला विचारून ऍडमिट केला, कुणाच्या सह्या घेतल्या? येणं समजतं का आम्हाला? तुम्ही ताबडतोब इकडे या. काय प्रकार आहे सर? काम करत असताना पडले आता मी त्याच्या बिल्डिंगच्या कामात मी त्याला फोन केला. त्यामुळे साहेब जेव्हा येते लवकर ये ना, आपण बसून बघ तिथे लहान मुले सर बरे तू काम करताना आपण समजू शकतो ना. कोणतरी फोन आम्ही पण समजून घेऊ शकतो ना. तिथे बाया आता 4 मुले आहेत आणि रोज वेगवेगळ्या कामात जाणार आणि त्याला ते जेवण करताना असेल. तुम्हाला ओळख नाही, मी पोलीस सांगते. त्यामुळे मग त्याने इथं आला तुमच्या समोर विचारचं करायचं ना, काय करतो त्यामुळे जो पण तू इथे येत नाही ना, तो पण त्याला डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. तू जर आला समजा काय आलं कसं काय आलं तो मार्ग निघेल ना. आम्हाला त्या बारीक बारीक कोणासाठी करायची त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला थोडी मदत करा. थांबा एक अर्धा तुम्हाला तो आपण बघू. तो जर म्हणत असेल मग ठीक आहे, आता झालं मी त्या कोणासाठी काहीतरी मदत करी तर आपण मार्ग पुढे सरू शकतो. परंतु जर तो आलाच नाही, एक तर त्याने पेशंट ज्या टायमाला ऑपरेशन घेतलं असेल किंवा नेलं असेल घरच्यांना माझं काय म्हणणं होतं त्याच्यामध्ये, जरी समजा तो आला बी नसला तर त्याला आपण बोलून किंवा पूर्ण होईल दुसरी गोष्ट. आता काय झालं, PM साठी पण तिकडून कोण येत आहे, PM नाते जर नाही गेले तर ते परत विषय थोडा लांब. आता संध्याकाळचा कालचा विषय नातेचा तर ते पण करू आणि ह्याला पण इकडे हे करू, बोलून देऊ. गोष्टी त्याला फोन केला तर यायला पाहिजे ना. त्याला काय झालं, तो आता निघून येतोय का नाही माहिती नाही आपल्याला.
आपण जर तो नाही आला तर गुन्हा दाखल करायची तर ते आपण ठेवू त्याच्यामध्ये त्यांना काय 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 चुकीच्या गोष्टी केल्या किंवा त्यांना कळवलं नाही बाकी तुम्ही कायदेशीर बाब सगळी करा तुमच्यावर आमच्या ते नाही तुम्ही जे म्हणता त्याच्यात पण आपण माझं काय म्हणणं आहे ज्या टायमाला घटना घडली घटना घडल्याच्या नंतर त्याने घरी कळवलं पाहिजे ना हो. बरं ऍडमिट केलं त्या टायमाला आपण एखाद्या दवाखान्यामध्ये एखादा पेशंट ऍडमिट करतो त्या टायमाला डॉक्टर काय म्हणतो तुला नातेवाईकांचं सही घेतल्याशिवाय ऑपरेशन करत नाही आता कॉन्टॅक्ट केला त्याला त्याला आता मी पाटलांकडे फोन केला बोललो आम्ही त्याला मी जरा दापडलं साहेबांच्या जेवणाची वेळ झाली साहेब निघून जातील तुम्ही इथं या म्हणला ताबडतोब मला एकतर हे सगळे बरे साहेब माझे ना अपघात होऊ द्या कुठे पैसे बोलू द्या काय मी सगळं झाले असतो मला आदिवासी भागामध्ये काम करत असताना कुठला प्रश्न असतो हाते साहेब होते ना आणि काय आम्ही त्यांना मदत केली त्याने आम्हाला मदत केली आम्हाला फक्त अन्यायाच्या विरोधात लढणारा मी कार्यकर्ते म्हणून तो आंदोलन असतो काय असो हे बघा मॅडम आता घटना घडली आपला मुद्दा काय आहे तो जर इथं आला आता काल घटना घडली डेड बॉडी आणि मी साहेब पण सांगतो तो आला नाही ना तर आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार 4 दिवस घेणार नाही मी डायरेक्ट केस मध्ये आपल्याकडे बायला घेऊन जाईल माझं म्हणजे मी मग तारीख त्याच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला आपल्याकडे पर्याय आहेत ना आपण त्याला सोडणार नाहीये त्याच्यात काही डाऊटच नाही पण त्याच्या आपण आपल्या ह्याच्या बॉडी सोबत कशाला दिली म्हणते मला साहेब नाक दाबल्याचा तो आम्ही उडत नाही तो किती मोठा असू द्या समजायला इथं डेट झाल्याच्या नंतर त्याला तुमच्याशी संपर्क साधायला पाहिजे कुटुंबाशी साधायला पाहिजे माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे मी एक मत देते आता बा ती लोक साधी बोलले ग्रामीण वाईट लोक त्यांना काही एवढं हे नाही आता कुठली घटना घडली ना जुन्नर तालुक्यात पश्चिम भागात पहिला फोन मला असतो एखाद्या मजुराचे पैसे जरी इकडे खाली बंद पाठी उडेल ना पहिला फोन मला असतो एखादी गाडी जरी कुठे पडली आता सगळ्यात आधी मी असतो मला माहीत नाही माझी ओळख नाही परंतु मागे एक आधी एकदा बोलत आणि सगळ्यात आधी पोहोचणारा कार्यकर्ता मी आहे माझं म्हणणं आता काय बोलला की तो इकडे बोलला मला बोललाय तुम्ही आता मला बोललाय लोक काय नाही आणि साहेब आपलं माझं आमची तुमच्याकडे मागणी बा तुम्ही कायदा आणि सुविधा निर्माण होऊन यासाठी आम्ही पण सैन पाहतो पण आमचा मुद्दा असेल ते का बाबा त्या महिलेला आणि त्या आम्ही पण तेच सांगतोय मी आता तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने म्हणताय मी त्यांना काय म्हटलं की आपलं PM वगैरे करा सगळं घेऊ द्या त्याला जर तो नाही आला किंवा आपल्या गुन्ह्यात तर आहेच त्यांनी चुकीची कामं केलेली आहेत तो पण ऑप्शन आहे त्याला येणंच आहे आता आपण सुरुवातीपासून तो जर येत नसेल सुरुवातीपासून जायचं आपली तो कुठून पडला कसा पडला काय झाला याच्यापासून जायचे तो जर घाबरत असेल यायला तर मग आमचा त्याचा आरोप आहे हा जर इथं याला घाबरतोय तो पडलाय का पाडलाय का हे आता आम्हाला शोधावं लागेल तो जर इथं आला तर आम्ही समजून घेऊ शकतो बरोबर कुठे एखादा बरोबर असं त्याने पाहिलंय का पाडलाय का हा काय झालंय बघाय पाहिजे ना कोणाशी मारामारी झाली काय झाली काय माहिती आम्हाला शोधणं तर गरजेचं आहे का नाही त्याच्या कुटुंबाला म्हणजे ती बाय आज तो माणूस गेलेला आहे ती बाय आज विधवा झालेली आहे तिथे आज किती मुलं आहे तुला 4 मुलं मोठं मुलं किती 2 वर्ष 3 मुली 3 मुली मुलगी मोठी आहे का तू कुठे शाळेत खडकवाडी का राहते कुठे बाय किती दिवस ते कामाला ते जायचे पहिली काय त्यांना असं फिट वगैरे येत होती का असं कधीच नव्हतं काय आपलं पाठी फोनवर बोलणं झालं ना दुसऱ्या आणि ही पोरगी आमच्याच मी ड्युटी पाटील त्यांच्या गावची पोरगी आणि त्यांच्या गावचा पोरगा म्हणजे हे पाटील आहेत ना नाही त्यांच्याशी बोलणं झालं तुम्ही चांगले पोलिटिशियन केले आणि तुम्ही निश्चित त्यांना या कुटुंबाला तुम्ही न्याय द्याल असं तुम्ही तरुण आहात तुम्ही कर्तबगार अधिकारी म्हणून आमची भूमिका आहे मी तुम्हाला म्हणतो कुटुंबाच्या वतीनं मी एक पश्चिम भागाचा समाजाचा प्रमुख म्हणून माझी भूमिका अशी राहील ते जर इथं आले नाही तर त्यांना आणल्याशिवाय आम्ही डेट बॉडी ताब्यात घेणार नाही म्हणजे मग अजून 2-3 दिवस का लागेल नाही मीच त्याला बोललो त्या कॉन्ट्रॅक्टरला तू ये तुझ्या बरोबर जे त्याच्या बरोबर होता तो पोरा तो या आपण समजोता घालू ना इथं बाहेर बसू समजोता घालू नाही झालं तर पाहू पुढचं काय ते कॉन्ट्रॅक्टर नाही का भागवत म्हणून नाही त्यांना पण लावलं होता तर ते नारायणगावमध्ये आहेत आणि जे त्या पोराबरोबर जे माहित्याबरोबर जे कामाला होतं ते मनसरमध्ये तो म्हणला मी त्याला घेऊन येतो म्हणजे एक्झॅक्ट काय झालं आपण सगळं समोर बसून बघू त्याला ना फक्त मनसरवरनं जाऊन मी घेऊन येतो म्हणला
मग म्हटलं या इथं सगळेजण तो थांबले. ये तू पुढे ये म्हणून साहेब तुझ्यासाठी काय आम्ही नाही ऐका ना, तू कुठं तुम्ही म्हणजे कामाला येतो घाबरून कुठं तरी जाऊ शकतो. हा म्हणला मी घेऊन येतो, थोडासा एक अर्धा तास द्या बोलले मला, मी घेऊन येतो म्हणजे म्हणजे. तो आपला नारायणगाव नंतरला जाणार. हा नारायणगावरून पण चाललं जातोय आणि त्याला घेऊन येतो बोलले, असं बोलले. पण आपण काय करू, तो येईल तुमचे कोणती तर थांबतील हा पीएम करण्यासाठी. पीएम तर झालं पाहिजे, बॉडीला परत पीएम तर करावंच लागेल. तर नंतर तुम्ही जे तुमचे मागणी असतील ते आपण हे करू. सर माझी स्पष्ट भूमिका आहे. आम्ही ती लोक आयुष्यात ते जरी 4 दिवस नाही आले तरी चालेल. आम्हाला न्याय पाहिजे. मी आता आपण न्याय- हे बघा आपण न्याय देणार साहेब, नाही. माझ्या म्हणण्याचं उद्देश आहे तो काय येत नाही. आता ते आता सांगतील, PM त्याला घेऊन हे बघा, येतो आता ना. आमची अशी पण दुर्घटना त्याला घडली. ये सर म्हणा. ऐका ना, त्याला ये. अशी दुर्घटना घडली तशी घडली. अशी अनेकाला आमच्या घटना घडल्या. एकदा PM झाला आणि ती द्याल ना पळून जातात, पशार होतात, पोलिसांना सापडत नाही 2-2 महिने. ते contact त्याच्यामुळे ला त्याला फोन तुम्ही हा. पोलिसांना सापडा. हा. त्याचा तुम्ही या. 1 मिनिट पाहिजे. त्याचा तुम्ही मोबाईल करता येत ना पहिले. त्याला तुमच्या ताब्यात ठेवा. त्याला कोणी काय करतो, तो असा पळतो का? जर काल घटना घडली पोलीस खबर द्यायला पाहिजे ना. कायदा काय सांगतोय, जर ही घटना घडली तर तू स्वतःहून पोलीस खबर द्यायला पाहिजे. आज आता घडले तू खबर द्यायला पाहिजे, त्यांच्या घरच्यांना कळवायला पाहिजे. नंतर त्याला उपचार किंवा ऑपरेशन करायला पाहिजे ना. त्यांची मानसिकता पाहिजे ना घरच्यांची. माणूस मिळालाय सर, माणूस मिळालाय तरी तू एवढा गांभीर्य घेत नाही. तो येतो त्याला घेऊन येतो, याला घेऊन येतो. ही टाळाटाळ कुठल्या प्रकारची चालणार आहे? ही टाळाटाळ नाही चालणार ना. शेवटी कोणी का उद्या त्याचाच एखादा माणूस गेला असता हे शांत राहिले असते का? समजा ही कुटुंब साधी आहेत, गरीब आहे. मी समजायला त्या समाजाचा प्रमुख म्हणून मी लगेच मी जेवलं नाही सर. मी तिथं एक अपघात झाला काल. त्यांना मी पुण्याला हलवलं. जुन्यापाशी जुन्या स्टँडला रडेसर म्हणून सरपंच, तुमच्या मुलाची गाडी मोरीवरून फसली. त्या अपघातामध्ये तिथनं मग मला इकडनं फोन आला, इकडे येतो म्हणता 1 तास घालवला. सगळे तो बोलला तो परत जवळ आता म्हणला आलो म्हणते मी कुठे जाणार नाही. त्यांना एक सांगा मॅडम, तुम्ही ती माणसं अशी म्हणतात तुम्ही जर आले तर आम्ही डेड बॉडी सांगितलं ना. नाही. सांगितलं. जरी उद्या 8चा दिवस गेला, उद्याचाही गेला तरी आम्ही आमची भूमिका स्पष्ट देऊ. सांगितलं त्यांना. मला मग त्याला तुम्ही जोपर्यंत सर ताब्यात घेत नाही ना तोपर्यंत माझी भूमिका स्पष्ट राहील. मी माझं आंदोलन चालू राहील. त्याला मी प्रेमाने इथं आणून मिटलं, आम्ही तयार आहे. तो जर हलगर्जीपणा करत असेल येतो म्हटलंय ना, आल्यावर बोलू ना. बरं ठीक आहे, चालेल. म्हणून त्याला बघा आता तर थांबू. तुम्ही केलते ना, फोन केले होते ना, केलते ना. तुम्ही कुणाला केलता फोन? सारखे मला फोन होते, गाडी सुद्धा फोन होते. गाडी तिथपर्यंत नेलं ना तोपर्यंत मला अगोदर कुठे नेलं? अगोदर होते ना. ठीक आहे. कैलासवासी पांडुरंग भिकाजी शेळकंदे यांचा कलर देताना अकस्मात मृत्यू झाला. त्याबद्दल हे दुःख आम्हा सर्वांना आहे. त्यांची मिसेस आहे, त्यांचे नातेवाईक सगळे इथं आहेत. खरं तर त्याला 4 मुलं आहेत आणि 1 पत्नी आहे. खरं तर पांडुरंग आज सर्वांना सोडून या ठिकाणी गेलेला आहे. नाव काय बाई? विजया पांडुरंग शेळकंदे. खरं तर त्या महिलेला मोठं दुःख आहे. आज 4 मुलं ती कशी सांभाळणार? खरं तर पोलीस पाटलांनी आम्ही सगळे त्यांचे नातेवाईक सगळे या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. आणि खरं तर कलर देताना तो माणूस वरून खाली कोसळला आणि त्याला दवाखान्यात नेईपर्यंत तो बोलत होता असं तो दवाखान्यात नाही बोलला, परंतु तो ससूनला नेईपर्यंत तो त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. या ठिकाणी ज्या मालकाच्या इथं काम करत होता त्या मालकाला बोलून घेतला आणि गणेश बाबरे त्या समाजाचे अध्यक्ष यांनी सगळ्यांनी मधला मार्ग काढून खरं तर त्या पोरालेकरांसाठी जरी अकस्मात मृत्यू झाला आहे तरी त्याला गोपीनाथ मुंडे योजना शेतकरी आहे तिथून आम्ही मदत काय असेल ते बघू. त्याचा इन्शुरन्स आहे ते पण आपण करण्याचा मदत करू. परंतु आम्ही मधला मार्ग काढून खरं तर अकस्मात मृत्यू जरी झाला आहे तरी त्या मालकाने खरं तर 5 लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. आणि ती 5 लाख रुपयाची मदत चेकद्वारे या त्याच्या मिसेसच्या नावावरती 5 लाख रुपयाचा चेक आम्ही घेणार आहेत आणि ते आम्ही मधला मार्ग काढून ते आम्ही पोलिसांच्या आणि सगळ्या पाहुण्या रावल्यांच्या सहकार्याने ते आम्ही त्या दिवशी थांबवलं आहे. आणि ते 5 लाख रुपयाचा चेक घेतल्यानंतर त्या पोरांच्या नावावर टाकून त्याचा अंत्यविधी होऊन आम्ही त्याची कारवाई करू. आम्ही सगळेजण खरं तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. सणीच्या वेळी लांडे साहेबांना फोन केला, ते आमच्या एका फोनवर धावून आले, प्रत्येक गोष्टीत मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि यांच्या कुटुंबासाठी त्यांनी मदत पण मिळवून दिली. मदत मिळवून दिली.
त्याच्यासाठी पण त्यांचे आभार मानते. त्यांनी आम्ही फोन केल्याबरोबर आले, इथे सगळं काही पाहिलं, 100% मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यांनी. मी साहेबांना फोन केला, साहेब तिकडे गडबडीत होते, तिथून टाइम काढून इकडे धावत आले आमच्यासाठी इकडे. म्हणून इथं आता सगळं त्यांनी इथं समज दिली सगळ्यांना आणि आता त्यांच्यावरती काही त्यांचं गुन्हे आहेत त्याच्यावर ते कायदेशीर कारवाई होणार आहे. साहेबांनी मदत केली, धावून आले, वेळोवेळी थांबले, समोरच्या व्यक्तींना बोलवलं. एक सामाजिक मदत म्हणून त्यांची मुलं लहान असल्यामुळं त्यांनी थोडंसं पोलिसांना सांगून, सामाजिक कार्य म्हणून त्या गावचे पोलीस पाटील होते, त्यांनी पण आपलं दिवसभर थांबून त्यांना एक मदत द्यायला सांगितली की या कुटुंबाला आधार नाही. गुन्हा तर त्यांनी कायदेशीर नोंद केला आहे, त्याचा तपास होईल, जे योग्य असेल तो न्याय मिळेल. पण एक सामाजिक भावनेतून त्यांना मदत 5 लाख रुपयाची मिळवून दिली, त्यामुळे त्यांचं चांगलं कार्यांची मदत झाली सामान्य लोकांना. त्याला मी समजून सांगितलं, मला आपण काय करणार तुम्ही, त्याला कोणी हे भिकाजी शेळकंदे यांचा काल अकाफीस मृत्यू झाला. खरंच त्या बिल्डिंगच्या कामावरती ठरवून घेऊन ते आपला कलर काम करत होते, परंतु खरं तर पांडुरंग भिकाजी शेळकंदे यांचा खरं तर खुबी खांदार येथे एका बिल्डिंगवरती कलर काम करताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी खरं तर विजय पांडुरंग शेळकंदे खरं तर या दुःखद घटनेमुळं खरं तर ज्यांनी सरळ हाताने मदत केली त्यांचं नाव आहे हर्षल भागवत. खरं तर मी त्यांना धन्यवाद देईल. अशी फार कमी माणसं असतात आयुष्यात की हर्षल भागवत हे जरी कॉन्ट्रॅक्टर असेल तरी त्यांनी त्यांना तोडून काम दिलं होतं त्या पोरांना कलर काम करण्यासाठी, परंतु एक नैतिक जबाबदारी म्हणून त्या मुलांचा जीवन उंचवण्यासाठी त्यांनी खरं तर मनाचा मोठेपणा करून आज या ठिकाणी 5 लाख रुपयाचा चेक खरं तर या विजय पांडुरंग शेळकंदे मॅडमला दिलेला आहे. मी खरं तर भागवतला धन्यवाद देईल की आयुष्यामध्ये अशी माणसं जन्माला यावीत. कारण एवढा म्हणजे त्याचा जरी मृत्यू झाला तरी पण त्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं की बुवा या मुलांसाठी मी फुलाची पाकळी, मी काही मोठ्या पैशावाला नाही, पण मी घासातला घास देऊन या मुलांना 5 लाख रुपये या मुलांसाठी आणि त्यांच्या आईसाठी हे 5 लाख रुपयाचा चेक रोख स्वरूपामध्ये आम्ही इथे हाटला पाहिजे 10 लाख हाटला. आम्ही हा 5 लाख रुपयाचा चेक देतोय. ती उद्या जरी बँकेत गेली तरी हा 5 लाख रुपयाचा चेक मोडला जाईल. आणि परत एकदा भागवतला धन्यवाद देतो. आणि या मॅडमच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. परत एकदा या शेळकंदे याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांच्या मुलांचं खरं तर या तुझी बाई जबाबदारी आहे की तुला जे 5 लाख रुपये दिलेत हे त्यांच्या नावात FD कर, काय करते कर, त्यांचं पुढं वाढ कर, शिक्षण कर आणि त्यांना सुखी हे कर. अशा प्रकारचे तुम्हाला हे तुझे आम्ही तुला देत आहे. धन्यवाद.